मुंबईमध्ये माझ्या घरातच अजून एक सीन झालेला की माझ्या कॉलेजचा एंट्रन्स एक्झाम होता स्पेशलायझेशनसाठी नाही एंट्रन्स फर्स्ट एक्झाम्स. बरं. मग त्याच्यासाठी माझा एक फ्रेंड मला प्रिपेअर करत होता. अभ्यास घ्यायचा. अभ्यास म्हणजे अभ्यास नाही की डाऊट वगैरे असेल म्हणजे किंवा नाही, मला सिनेमॅटोग्राफी हे पाहिजे होतं, स्पेशलायझेशन हवं होतं. हा, पण ते मला मिळालं नाही कारण ते हे होतं इगो क्लॅशेस. डिरेक्शन बॅच आणि सिनेमॅट बॅच मधल्या HODचं इगो क्लॅशमुळे बाहेर टाकलं मला, म्हणजे त्याच्यामधनं. म्हणून मला प्रोड्युसिंग घ्यावं लागलेलं. तर काय झालं, तो शिकवतोय आम्ही झूमवर बोलतोय आणि रात्री 3 वाजलेले, 2:30 करेक्ट आठवत आहे मला. बेडरूममधून अशी माझी मम्मी मला किचनमध्ये जाताना दिसली चालत, आणि मी सांगितलं मम्मी मला पाणी आणून दे, मी थोडंसं बिझी आहे. ठीक आहे, आणि बोलतोय आणि थोडा वेळ गेलं की माझी मम्मी परत येत नाही आतून. म्हणजे असं पेरिफेरल विजनमध्ये दिसेल ना तुला, मम्मी जर परत गेली तर तू दिसेल. बरोबर. मी बोललो किचनमध्येच बाहेर मला पाणी नाही आणून दिलं यार, मी म्हणजे चुकलंय कशा, आणि मी उठू नाही शकत. आणि तो काहीतरी इम्पॉर्टंट हे सांगत होता, तो ब्रेक झाला की मग ते परत रिपीट करावं लागायचं. मी पेटलो, मी बोललो जाऊ दे, खड्ड्यात गेलं, मी परत वाक करीन. पण मी आत गेलो, अरे मम्मी पाणी दे. किचनमध्ये कोणच नाही. किचनमध्ये कोणच नाही. बापरे. आणि मग मी बेडरूममध्ये असं सुमडीत दरवाजा उघडून बघितला की मम्मी झोपली आहे. गपचूप बाहेर आलो. मी बोललो आपण नंतर करूया हे, उद्या एक्झाम आहे, जाऊ दे, मी झोपतो आता, कारण झोप बहुतेक लागली आहे, डोक्याला चढली आहे.